उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आता वनमंत्री गणेश नाईक जनता दरबार भरवणार आहेत। ठाण्यामध्ये गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचं दर 3 महिन्यांनी आयोजन केलं जाणार आहे। त्यामुळे आता शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नाईकांचा जनता दरबार भरणार आहे। यामुळे आता चर्चांना उधाण आलंय। दर 3 महिन्यांनी ठाण्यामध्ये गणेश नाईक यांचा जनता दरबार आयोजित केला गेलाय। मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे। ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल। नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लावेल। शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे। या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही। भारतीय जनता पक्ष, एकनाथजी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्यकाल उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सगळे झटणार आहोत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आता वनमंत्री गणेश नाईक जनता दरबार भरवणार आहेत। तर ठाण्यामध्ये गणेश नाईकांच्या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय। दर 3 महिन्यांनी जनता दरबार भरण्यात येणार आहे। त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नाईकांचा जनता दरबार भरवला जाणार आहे। यावर संजय राऊत काय म्हणालेत पाहूयात। राजकीय दृष्ट्या ते आज गणेश नाईक कोणत्या पक्षात आहेत हे विषय सोडा, पण गणेश नाईक हे एकनाथ शिंदेना नक्कीच सिनियर आहेत, वरिष्ठ आहेत। त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचा आवाका मोठा आहे आणि एक मंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा। त्याच्यामध्ये मला काही चुकीचं असं वाटत नाही। एकनाथ शिंदेने फिरावं, नवी मुंबईत जावं, तेही मंत्री आहेत, तिथे महानगरपालिका आहे, पण ते रुसून बसलं असं कळलं मला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।